रक्षाबंधनला काहीतरी गोड बनवायचंय, पण वेळ नाहीये. तर काय बनवावं? तुम्हालाही हा जर प्रश्न पडत असेल, तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी. अतिशय सोपी पद्धत, ज्यांना कुणाला अजिबात काही करता येत नाही, ते सुद्धा अगदी पहिल्या प्रयत्नात हे लाडू बनवू शकतात. तर चला, आज आपण पाहूया इन्स्टंट नारळाचे लाडू. यासाठी एका पॅनमध्ये 3 कप डेसिकेटेड कोकोनट वापरलेलं आहे. या जागी सुखा नारळ, ओला नारळ, तुम्हाला हवा तो नारळ तुम्ही वापरू शकता. आता अशा प्रकारे डेसिकेटेड कोकोनट अगदी मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं भाजून घ्या. या नारळाला भाजायला जास्त वेळ लागत नाही. अगदी पटकन भाजला जातो. त्यामुळं गॅसची फ्लेम लो ठेवा. अन्यथा हे मिश्रण किंवा जे काही डेसिकेटेड कोकोनट आहे ते लवकर करपू शकतं आणि तुमच्या लाडवाचा कलर चेंज होऊ शकतो. त्यामुळं पांढरे शुभ्र जर तुम्ही नारळाचे लाडू बनवू इच्छित असाल, तर गॅस हा मंद ठेवा. त्यानंतर 1.5 कप आपल्याला दूध वापरायचं आहे. आता तुम्ही म्हणाल यात जर दूध वापरलं, तर मग हे लाडू जास्त टिकणार नाहीत. तर हे लाडू आरामात फ्रीजमध्ये 10 दिवस टिकतात. जर बाहेर ठेवायचे असतील, तर तुम्ही 4 ते 5 दिवसामध्ये संपवू शकता. काहीही होत नाही. आता 1.5 कप दूध वापरल्यानंतर हा नारळ ओलासर किंवा ओला झालेला दिसून येईल. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण सतत हलवायचंय आणि जोपर्यंत यातलं दूध थोडंसं कमी होत नाही, या पद्धतीने सतत तुम्ही ढवळत राहा. एकदा काय या मिश्रणातलं दुधाचं प्रमाण कमी झालं, की मग यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे साखर. अतिशय सोपी पद्धत आहे. अगदी 3-4 साहित्य वापरायचं आणि लाडू बनवायचे. खूप कमी वेळ लागतो. अगदी वेळ नसेल, मार्केटमध्ये जायचं नसेल किंवा भेसळयुक्त मिठाई खायची नसेल, तर हा पदार्थ अतिशय चांगला आहे. अगदी कुणालाही सहज ट्राय करण्यासारखा आहे. यामध्ये आपण 1.5 कप किंवा 1 कप साखर वापरली तरी चालेल. मी इथे मुद्दामून 1 कप वापरली आहे, कारण लाडू खूप जास्त गोड आवडत नाहीत. आता या रेसिपीचा अजून एक हिरो इन्ग्रीडियंट जेणेकरून ही रेसिपी अतिशय भन्नाट आणि अगदी वेगळी होते. याची चव नेक्स्ट लेव्हल तयार होते. नारळाच्या लाडूपेक्षा हे लाडू जर तुम्ही एकदा ट्राय केलात, जे तुम्ही ट्रेडिशनल लाडू बनवता ते तर लाडू अप्रतिम लागतातच. पण ज्यांना वेळ नसेल, तर त्यांनी कसे लाडू बनवावेत, त्यासाठी मी ही रेसिपी घेऊन आलेली आहे. अगदीच हे लाडू बनवण्यासाठी सोपे आहेत आणि खरंच खूप जास्त टेस्ट चांगली येते. आता तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे जो काही हिरो इन्ग्रीडियंट आहे तो म्हणजे मिल्क पावडर. कुठल्याही ब्रँडचं वापरू शकता. आता 1 कप मिल्क पावडर वापरायचं आणि हे मिश्रण हलवून घ्यायचं. मिश्रण तुम्हाला दाटसर झालेलं दिसेल. यामध्ये 1 चमचा साखरयुक्त वेलची पूड वापरा. त्यामुळं छान चव येते. आता बऱ्याच जणांना यामध्ये ड्रायफ्रूट वापरायचे असतील, तर त्यांनी थोडेसे क्रश करून तुपामध्ये भाजून वापरले तरी चालतील. पण सरळ-सरळ असे लाडूसुद्धा अप्रतिम चवीचे लागतात. अगदी हे एकदा तुम्ही जर का हा लाडू ट्राय केला, तर परत-परत याच पद्धतीने बनवाल, इतका हा सोपा आहे. लाडवाचं मिश्रण तयार झालं का नाही, हे चेक करण्यासाठी तुमचा कलत्या किंवा चमचा मिश्रणामध्ये उभा राहिला पाहिजे. याचाच अर्थ यापासून लाडू तुम्ही अगदी सहजपणे बनवू शकता. ताटामध्ये हे मिश्रण काढून घ्या आणि पूर्णपणे थंड करून घ्या किंवा तुम्ही हे मिश्रण कोमट होईपर्यंत ठेवलं तरी चालते. आता गरम-गरम लाडू बांधण्याची गरज नाही. हे लाडू सहजपणे वळता येतात. त्यामुळं अगदी आरामात तुम्ही लाडू बनवू शकता. सहज तुम्ही टेलिव्हिजन बघत असाल किंवा गाणे ऐकत असाल, तरीसुद्धा हे लाडू बनवता येतील. इतके सोपे आहेत. तुमचे घरातील लहान मुलंसुद्धा हे लाडू वळू शकतात. इतकं मिश्रण अगदी सहजपणे एकजीव होतं. आता इथे काय करायचं लाडू बांधत असताना हाताला थोडंसं साजूक तूप लावा. जेणेकरून तुपाचा छान फ्लेवर येतो लाडूमध्ये आणि लाडू सहजपणे वळला जातो. हाताला कुठेही तो चिकटत नाही. अशा प्रकारे लाडू वळून घ्यायचे. अगदी मध्यम आकाराचे, मीडियम साईजचे किंवा मोठे लाडू तुम्हाला जसे आवडत असेल तसे तुम्ही वळू शकता. यावर थोडंसं डेसिकेटेड कोकोनट लावा. जेणेकरून रंग छान दिसतो आणि अगदी त्याचं टेक्स्चरसुद्धा सुरेख येतं. अशा प्रकारे एक लाडू वळून दाखवलाय. आता अजून एक महत्त्वाची टिप. प्रत्येक लाडू सेम साईजचा जर तुम्हाला वाटत असेल, की तुम्ही बनवू शकणार नाही, तर अशा वेळी एखादी चमचा वापरायचा आणि त्याच चमच्याने सारखं-सारखं मिश्रण उचलून घ्यायचं. त्यामुळं होतं काय, की लाडू बांधत असताना जे काही तुम्ही लाडवाचं मिश्रण वापरता, ते एकसारखं वापरता. त्यामुळं त्यापासून बनणारा लाडू प्रत्येक हा एकसारखाच वळला जातो. कुठेही त्याचा आकार लहान-मोठा होत नाही. तर ज्यांना कुणाला सवय त्यांनी तर आरामात लाडू वळू शकतात. पण जे अगदीच नवशिके असतील, तर त्यांनी ही ट्रिक नक्की वापरावी. अशा प्रकारे लाडू वळून तयार आहेत. ताटामध्ये काढून ठेवा आणि सगळ्या मिश्रणाचे लाडू याच पद्धतीने तयार करून घ्या.
अशा प्रकारे लाडू तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता. आता हे लाडू थंड झाले की मग थोडंसं मी तुम्हाला तोडून दाखवते किंवा फोडून दाखवते. खूप छान अगदी तोंडात टाकल्याबरोबर विरघळतील इतका हा माउथ मेल्टिंग लाडू तयार होतो. अगदी मलाई फ्लेवरचा लाडू आपला तयार झालेला आहे. यामध्ये मिल्क पावडर जर नसेल वापरायचं तर तुम्ही खवासुद्धा वापरू शकता. अशा प्रकारे आपले रक्षाबंधन स्पेशल इन्स्टंट नारळाचे लाडू तयार. आता ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आपली रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा. जर का तुम्हाला आपल्या रेसिपी आवडत असतील तर जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.